काही काही कवितांना प्रस्तावनेची गरज नाही आहे, त्या कविताच प्रस्तावना असतात. पण कविता झाल्यानंतर मी एक दोन इन्सिडेंट, एक दोन घटना या कवितेच्या संदर्भातल्या सांगेल. पांढरी बंडी, पांढरी बंडी, पांढरं धोतर, पांढरी टोपी. पांढरी बंडी, पांढरं धोतर, पांढरी टोपी, बंडीवर पांढरा शुभ्र सदरा. सोनेरी काठ असलेलं पांढरं उपरणं अन अंगठ्याचं पायतन. पांढरी बंडी, पांढरं धोतर, पांढरी टोपी, बंडीवर पांढरा शुभ्र सदरा. सोनेरी काठ असलेलं पांढरं उपरणं अन अंगठ्याचं पायतन. बंडीच्या आतल्या कप्प्यात औषधांची काही पाकिटं, बंडीच्या आतल्या कप्प्यात औषधांची काही पाकिटं, जवळच्या माणसांचे फोन नंबर अन पत्ते. जवळच्या माणसांचे फोन नंबर अन पत्ते. वयाच्या 90तही पाठीचा ताठकणा, वयाच्या 90तही पाठीचा ताठकणा अन दातानं सुपारी फोडण्याचा कणखरपणा. प्रामाणिकपणा हा शब्दही फिका पडावा असा निसर्ग झरा. प्रामाणिकपणा हा शब्दही फिका पडावा असा निसर्ग झरा, निर्मळ झरा. बाई पडसं झालं की ही गोळी, पोट दुखलं की ही. बाई पडसं झालं की ही गोळी, पोट दुखलं की ही. आपलं असं काहीच नसतं, असतं ते फक्त घाम आणि कष्ट. आपलं असं काहीच नसतं, असतं ते फक्त घाम आणि कष्ट. काळ्या मातीत मिसळलेला घाम अन अंगाला लागलेली काळी माती. काळ्या मातीत मिसळलेला घाम अन अंगाला लागलेली काळी माती. पावकी निमकी अन मोडी लिपी, पावकी निमकी अन मोडी लिपी, आमचा बाबा. बाबा म्हणजे माझ्या वडिलांचे वडील, माझे आजोबा. पांढऱ्या पेपरात बांधलेली लिमलेटची चंद्राकार गोळी. पांढऱ्या पेपरात बांधलेली लिमलेटची चंद्राकार गोळी अन माझे बाबा. आयुष्यात आपुलकीने अन जिव्हाळ्याने जगणारे, आयुष्यात आपुलकीने अन जिव्हाळ्याने जगणारे, हातचं गेलं तरी त्यागाची भावना नसणारे, हातचं गेलं तरी त्यागाची भावना नसणारे, मोकळे निर्मळ अन शून्य माझे बाबा. आयुष्याच्या शेवटी आडवे झालेले माझे बाबा, आयुष्याच्या शेवटी आडवे झालेले माझे बाबा. आयुष्य म्हणजे माया सांगतात, आयुष्य म्हणजे माया सांगतात. माया म्हणजे प्रेम, माया म्हणजे मिथ्या. माया म्हणजे प्रेम, माया म्हणजे मिथ्या. निर्मळ वाहनं आपलं सुटलं तरी ना राग ना द्वेष ना हुरहुर ना रुकरुक. निर्मळ वाहनं आपलं सुटलं तरी राग ना द्वेष ना हुरहुर ना रुकरुक. आपली पुण्याई आपल्या खोड्याला द्यावी बहरण्यासाठी, आपली पुण्याई आपल्या खोडाला द्यावी बहरण्यासाठी. बहरलेल्या झाडाचं मूळ, बहरलेल्या झाडाचं मूळ खोल अन घट्ट असतं. बहरलेल्या झाडाचं मूळ खोल अन घट्ट असतं. त्याचं काम चोख असतं, दिसत नसलं तरी. बाबा जाऊन 1 दशकाहून जास्त झालं. बाबा जाऊन 1 दशकाहून जास्त झालं. शोधूनही सापडायचं म्हटलं तरी असं दैवत्वातलं साधंपण आणि माणूस सापडणं अवघड. शोधूनही सापडायचं म्हटलं तरी असं दैवत्वातलं साधंपण आणि माणूस सापडणं अवघड.
निर्मळ कष्टाचा आणि मी पण नसलेल्या माणसाचा सुगंध दरवळत राहतो, आत तो नसता नाही. निर्मळ कष्टाचा आणि मी पण नसलेल्या माणसाचा सुगंध दरवळत राहतो, आत तो नसता नाही. सदाकाळ निरंतर माझे बाबा. पंढरीनाथ. पंढरीनाथ ज्याने आयुष्याची वारी केली, पंढरीनाथ ज्याने आयुष्याची वारी केली, नांदतो आम्ही इथे आनंदाचे डोही, नांदतो आम्ही इथे आनंदाचे डोही, असे कृपा वटवृक्षाची. असा पंढरीनाथ रामभाऊ डोंगरे माझा बाबा. बाबा जाऊन 1 दशकाहून जास्त झालं. आत्ताच ऑक्टोबरमध्ये पितृपक्ष येऊन गेला. नऊ तारखेला बाबांचं श्राद्ध करणार होते घरी. आणि ही कविता मला जेव्हा सुचली, ती तारीख होती 8 रविवार. आणि मला माहीत नव्हतं की 9 तारखेला बाबांचं श्राद्ध आहे. ही कविता आदल्या रात्री मला उमगणं आणि त्याच्या पुढच्या दिवशी बाबांचं श्राद्ध असणं. अजूनही आशीर्वाद माझ्यापर्यंत पोहोचतोय आणि प्रत्येकापर्यंत पोहोचतोय घरातल्या. असे माझे बाबा. एक मला गोष्ट आठवते. बाबा आणि मी गजनी चित्रपट बघायला गेलो होतो. मूवी बघून झाल्यानंतर मी बाबांना सहज प्रश्न केला की कसा वाटला. मला संशय होता की त्यांना चित्रपट समजला की नाही समजला. म्हणून मी सहज विचारलं त्यांना की तुम्हाला कसा वाटला. तर त्यांनी जे उत्तर दिलं त्या उत्तरामुळे तो मूवी माझ्या लक्षात राहिला. त्यांनी सांगितलं की बाबापेक्षा बाईचं काम जास्त चांगलं होतं. त्याची आई आजारी होती तर तिने त्याला 1,00,000 रुपये काढून दिले. काही माणसं अशी असतात की त्यांचा जो निर्मळ स्वभाव असतो त्याप्रमाणेच ते जग पाहतात. असे माझे बाबा. तुम्हाला आवडली असेल तर आणि तुमचे आजोबा तुम्हाला आठवले असतील तर ही कविता ची ती पोचपावती आहे. धन्यवाद.